Hello, welcome to the 84th session of S4HANA Financial Accounting Global Certification Training Program. S4HANA Financial Accounting Global Training Certification च्या 84व्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आपली योजना ही 100 सत्रांची आहे, 100 लेक्चरची आहे. म्हणजे आजचं लेक्चर धरून आपण 16 लेक्चर मागे आहोत. ते 16 लेक्चर आपल्याला कव्हर करायचं आहे. आज आपण अत्यंत इम्पॉर्टंट असा टॉपिक फायनान्शियल अकाउंटिंग मधला आपण बघणार आहोत, विच इज कॉल्ड एज न्यू असेट अकाउंटिंग एस4 हाना, ज्याला ईसीसी मध्ये असेट अकाउंटिंग असं म्हणायचे, त्याला एस4 हाना मध्ये न्यू असेट अकाउंटिंग असं नाव दिलं. कारण त्यामध्ये काहीतरी बदल आहे, काहीतरी मॉडर्नायझेशन आहे, काहीतरी मॉडिफिकेशन आहे, काहीतरी सिस्टीमनी आपल्याला जास्त देण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे त्याला न्यू असेट अकाउंटिंग असं म्हटलं जातं. आणि तुमच्या मॉड्यूलमध्ये तुम्ही बघाल, maximum portion of the second module is taking uh, discussing about the new asset account. ठीक आहे, चल. सो वी स्टार्ट. हळू जाऊ आपण, सायलेंटली हळूहळू प्रोसीड होऊया. की से whenever we say new asset accounting, सो asset accountingचा सायलेंट अर्थ आय कॅन से सायलेंट मीनिंग ऑफ asset accounting silent meaning of asset accounting is always fixed asset account. Fixed assets accounting. कारण आपण नुसतं असेट अकाउंटिंग म्हटलं तर असेट कॅन बी करंट असेट्स ऑल्सो. असेट्स कॅन बी करंट असेट्स, असेट्स कॅन बी फिक्स असेट्स. सो आपण इथे करंट असेट्स बद्दल चर्चा करत नाही आहोत. आपण जेव्हा आपण असेट अकाउंटिंग असं म्हणतो तेव्हा आपण याचाच अर्थ असा असतो की सायलेंटली किंवा काही न बोलता त्याचा अर्थ होतो फिक्स असेट अकाउंटिंग. तर त्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे करंट असेट्स आणि फिक्स असेट या दोघांमधला जो एक प्रमुख फरक आहे, and fixed assets, या दोघांमधला एक प्रमुख फरक आहे. तो प्रमुख फरक आपल्याला समजून घ्यावा लागेल. की करंट असेट्स जे असतात त्या करंट असेट्सची लिक्विडिटी जी असते ती आपण असं म्हणू शकतो की शॉर्ट टर्म पिरियड मध्ये दे आर गोइंग टू बी कन्वर्टेड इनटू कॅश. इन द शॉर्ट टर्म पिरियड करंट असेट्स आर गोइंग टू बी कन्वर्टेड इनटू कॅश. त्यामुळे त्या अर्थाने करंट असेट्स हे लिक्विड असेट्स असतात आणि फिक्स असेट जे असतात ते नॉन लिक्विड असेट्स असतात. म्हणजे फिक्स असेट आपण परचेस केल्यानंतर त्याला आपण लगेच विकायचा विचार करतो का? नाही. सो फिक्स असेट्स आपण आपल्या बिझनेससाठी वापरतो. तर जर आपला बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस असेल तर आपल्या बिझनेससाठी बिल्डिंग रिक्वायर्ड आहे, प्लांट अँड मशिनरी रिक्वायर्ड आहे, आय टी असेट्स रिक्वायर्ड आहे, व्हेकल्स रिक्वायर्ड आहेत. मग हे आपले फिक्स असेट्स आहेत. पण हे फिक्स असेट वापरून पर्टिक्युलरली प्लांट अँड मशिनरी बिल्डिंग मध्ये, प्लांट अँड मशिनरी फॅक्टरी बिल्डिंग मध्ये प्लांट अँड मशिनरी वापरून आपण आपला प्रोडक्ट तयार करतो. म्हणजे त्याला आपण
आपण म्हणूया की आपला स्टॉक तयार होतो, स्टॉक गुड्स. सो तो जे आपले जे गुड्स असतात त्याला आपण करंट असेट्स म्हणू शकतो, कारण तो विकण्यासाठी आहे. इट इज फॉर सेल. तो स्टॉक आपण विकल्यानंतर, कस्टमरला विकल्यानंतर कस्टमर आपल्याला इमिजिएट पेमेंट देणार का? नाही. तर नॉर्मली त्या कस्टमर बरोबर आपले जे क्रेडिट टर्म्स ठरलेले आहेत, त्या क्रेडिट टर्म्स नुसार तो आपल्याला पैसे देणार. म्हणजे एका कस्टमरचं आपलं 15 डेज क्रेडिट आपण त्याला दिलं असेल, तर तो 15 दिवसांनी पैसे देईल. एकाला जर आपण 2 महिन्याचं क्रेडिट दिलेलं असेल, सो तो 2 महिन्याने आपल्याला पैसे देईल. त्यामुळे करंट असेट्स म्हणजे स्टॉक विकल्यानंतर कस्टमरनी जर आपल्याला पैसे दिले नाही, तर त्या कस्टमरला आपण काय म्हणतो? डेटर. आणि डेटर कडून पैसे आपल्याला मिळाले का दॅट गेट्स कन्व्हर्टेड इनटू कॅश. सो अगदी सिंपल भाषेमध्ये मी असं म्हणतो, फिक्स असेट्स आर used for business purpose. For business purpose म्हणजे it can be manufacturing, it can be service. मॅन्युफॅक्चरिंग आपलं युनिट असेल तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये फिक्स असेट वापरतो. जर आपण सर्व्हिस प्रोव्हायडर असू, तर या सर्व्हिस प्रोव्हिजन मध्ये आपण हे फिक्स असेट वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, जर आपली मोबाईल कंपनी आहे, मोबाईल कंपनी, सो मोबाईल कंपनी लाईक एअरटेल, मोबाईल कंपनी लाईक आयडिया, या ज्या मोबाईल कंपनीज आहेत, या मोबाईल कंपनी सर्व्हिस प्रोव्हायडर कॅटेगरीमध्ये येतात. इलेक्ट्रिसिटी कंपनीज सर्व्हिस कॅटेगरीमध्ये येतात. हॉस्पिटल्स, इन्शुरन्स कंपनीज, बँक्स, या सर्व सर्व्हिस कॅटेगरीमध्ये येतात. आणि जे उत्पादन करतात, जे गुड्स बनवतात, ते मॅन्युफॅक्चरिंग कॅटेगरीमध्ये येतात. तो ज्याचा जसा बिझनेस असेल, त्या बिझनेससाठी वापरणारे जे असेट्स आहेत, ते असेट्स हे फिक्स असेट्स आहेत. प्रॉमिनंट एक्झाम्पल इज बिल्डिंग. Prominent example is building, plant and machinery, vehicles, फर्निचर वगैरह वगैरह. फर्निचर एंड फिक्चर्स एक्सेट्रा. फर्निचर. मग करंट असेट्स काय असतील? करंट असेट्स, वी कॅन से, करंट असेट्स arise after sale of goods. Current assets arise after sale of goods or after rendering of services. After rendering of services. ज्यावेळेला आपण गुड्स मॅन्युफॅक्चर करतो, ते गुड्स अनसोल्ड असतील तर दॅट वी कॉल एज स्टॉक. गुड्स सोल्ड केल्यानंतर कस्टमरनी आपल्याला पैसे, अजून क्रेडिट पिरियड संपला नाही म्हणून कस्टमरनी पैसे दिले नाहीत तर डेटर्स. कस्टमरनी आपल्याला पैसे दिले तर मग ते आपण आपल्या कॅश ऑन बँकच्या स्वरूपामध्ये आपल्याकडे असतात. सो हे आपले करंट असेट्स. सो फिक्स असेट्स आर फॉर लॉंग टर्म पीरियड यूज. फिक्स असेट्स आर normally not meant for sales. Fixed assets are sold only when they become old, their life gets over, and therefore we want to sell them and we want to buy new fixed assets, new machinery with the new modern sophisticated technology.
म्हणजे फिक्स असेट मध्ये आपण एक फक्त ह्याच्यावरती फोकस करूया, प्लांट अँड मशिनरीवर. सो प्लांट अँड मशिनरी आपल्याकडे जे आहे त्याचं लाईफ 5 इयर्स आहे. सपोज 5 इयर्सचं लाईफ असेल तर 5 इयर्स मध्ये आपण तो असेट विकण्याचा विचार करणार नाही, कारण त्याच्यातून आपण काय करतोय, वी आर प्रोड्युसिंग द गुड्स, वी आर आफ्टर प्रोडक्शन ऑफ गुड्स वी आर सेलिंग द गुड्स, वी आर गेटिंग द रेव्हेन्यू. त्यामुळे जिथपर्यंत ते मशीन त्याच्या लाईफ पिरियड मध्ये आहे, चांगलं काम करतंय, चांगलं फंक्शन करतंय, तिथपर्यंत आपण त्या मशिनरीला विकण्याचा विचार पण करणार नाही. त्याचं लाईफ एकदा एंड झालं का मग आपण तो असेट स्क्रॅप करणे किंवा सेल करणे याचा आपण त्याचा विचार करू शकतो. व्हेकलच्या बाबतीत पण तसंच आहे. तर आपल्या कंपनीच्या प्रोडक्टसाठी आपण एक व्हेकल घेतलं असेल, कंपनीच्या प्रोडक्टसाठी जर, प्लीज म्यूट युअर सेल्फ. फायर, आय हॅव म्युटेड यू. आय हॅव म्युटेड यू नाउ. नाही नाही, फायर, युअर माइक इज ऑन. सो व्हॉट आय वॉज सेइंग, सो व्हेकल आहे तर व्हेकलचं एक लाईफ असतं 10 इयर्स, 8 इयर्स. त्याप्रमाणे आपण त्याला यूज करतो. कशासाठी, तर माल आणण्यासाठी, माल विकण्यासाठी, लोकांची ने आण करण्यासाठी, कस्टमरकडे जाण्यासाठी, सप्लायरकडे जाण्यासाठी, आपल्या वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक. सो नॉर्मली करंट असेट्स आणि फिक्स असेट मधला हा एक फरक असा आहे की करंट असेट्स आर शॉर्ट टर्म अँड फिक्स असेट्स आर लॉंग टर्म. ठीक आहे. सो फिक्स असेट्स आर यूज फॉर running the business, you can say, for the purpose of business, that is for the purpose of running the business. And current assets, they are arising from the sale of goods or after rendering of the services. ठीक, चलो. आता या फिक्स असेट मध्ये काय काय ट्रान्झॅक्शन पॉसिबल आहेत. ट्रान्झॅक्शन्स, ट्रान्झॅक्शन्स इन फिक्स असेट्स, विच ट्रान्झॅक्शन्स आर पॉसिबल. मला माहिती आहे फिक्स असेट मध्ये एकतर आपल्याला पहिल्यांदा फिक्स असेटला परचेस करावं, बरोबर. सो वी हॅव टू परचेस द फिक्स असेट्स. सो परचेस ऑफ फिक्स असेट. सेकंड, त्याच्यावर आपल्याला डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करावं लागतं. ओके. एसएपी मध्ये डेप्रिसिएशन ही मंथ एंड ऍक्टिव्हिटी आहे. इट इज अ मंथ एंड ऍक्टिव्हिटी इन, त्याला डेप्रिसिएशन सायकल असं म्हणतो आपण. इट्स अ मंथ एंड ऍक्टिव्हिटी थ्रू अ डेप्रिसिएशन सायकल. ओके. सो हियर आय एम रायटिंग, दिस इज कॅरिड आउट, दिस इज कॅरिड आउट थ्रू अ डेप्रिसिएशन सायकल. म्हणजे तुम्ही अकॅडमिक्स मध्ये जेव्हा डेप्रिसिएशन लर्न केलं किंवा डेप्रिसिएशन आपण इयर एंडला प्रोव्हाइड करतो. ओके. डेप्रिसिएशन आपण असेट सेल करतो तेव्हा आपण प्रोव्हाइड करतो. असेट सेल केल्यानंतर आपण प्रॉफिट ऑर लॉस कॅल्क्युलेट करतो. पण नॉर्मली डेप्रिसिएशन हा आपण इयर एंडला कॅल्क्युलेट करतो आपल्या अकॅडमिक्स मध्ये. पण इथे एसएपी सिस्टीम, ईआरपी सिस्टीम जी आहे ती आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंट हे मंथ टू मंथ बेसिसवर बनवायचे असतात. कारण मॅनेजमेंटला आपल्याला रिपोर्टिंग करायचं असतं की आपली कंपनीची जी दिशा आहे, जसं आपलं प्लॅनिंग आपण केलेलं आहे त्या त्या दिशेने आपण चाललोय का, आपला प्रवास चाललाय का. सो त्यामुळे आपल्या कंपनीमध्ये बॅलन्स शीट एसएपी मध्ये आपण जी फायनान्शियल स्टेटमेंट लर्न करणार नंतर, ते फायनान्शियल स्टेटमेंट वी आर गोइंग टू प्रिपेअर ऑन मंथ टू मंथ बेसिस. त्यामुळे मंथ टू मंथ बेसिस जर करायचं असेल तर डेप्रिसिएशन पण आपल्याला मंथ टू मंथ बेसिसवरच क्रिएट करावं लागेल और प्रोव्हाइड करायला लागेल. मग तो काय डेप्रिसिएशन आपण मॅन्युअली प्रोव्हाइड करणार का. नो नो नो. तो डेप्रिसिएशन आपण डेप्रिसिएशन सायकल, ओके,
डेप्रिसिएशन सायकल, जसं आपण तो बँकचा पेमेंट प्रोग्राम बघितला होता. ओके, तर पेमेंट प्रोग्रामचे ट्रान्झॅक्शन कोड आपण रन केला, तो पेमेंट प्रोग्राम आपला सक्सेसफुल झाला होता. सो तसं डेप्रिसिएशनचा पण एक ट्रान्झॅक्शन कोड आहे. तो ट्रान्झॅक्शन कोड आपण परफॉर्म केल्यानंतर आपल्या असेट्सचं डेप्रिसिएशन होणार आहे. पण त्यासाठी लागणारी जी रिक्वायर्ड कॉन्फिगरेशन किंवा बांधणी जी आहे ती आपल्याला सिस्टीममध्ये आधी करावी लागेल. त्यानंतर तिसरा मेजर इव्हेंट त्याच्यात काय असू शकतो फिक्स असेटच्या लाईफमध्ये? ओके, यू कॅन से when asset become old, then we have to sell the asset. बरोबर आहे. So sell the asset is also called here as retirement of asset. It is also called as retirement of asset. SAP हा रिटायरमेंट ऑफ असेट हा शब्द पण वापरतो. तर नॉर्मली सेल ऑफ द असेट हा आपण लाईफ एंड ऑफ द लाईफला करतो, आणि जे काय पैसे आपल्याला मिळतात ते पैसे आपण काय करतो, ट्रीट करतो. इट इज रेसिड्युअल बॅलन्स आपल्याला मिळाला असं आपण समजतो. म्हणजे त्या असेटची जेवढी व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू तेवढी शिल्लक असते, त्या मार्केट व्हॅल्यूच्या हिशोबाने आपल्याला पैसे मिळतील असा आपला एक अंदाज असतो. पण सपोज असं असेल की आपला जो फिक्स असेट आहे त्याचा लाईफ संपल्यानंतर तो फिक्स असेट आपण म्हणजे विकण्याची कॉस्टच त्याच्या सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असेल, है ना. त्या फिक्स असेटची जी विकण्याची कॉस्ट आहे ती त्याच्या सेलिंग प्राइस पेक्षा जास्त असेल. म्हणजे तो फिक्स असेट आपण मार्केटमध्ये विकायला गेलो आणि आपल्याला त्याची सेलिंग प्राइस मिळाली 10,000 रुपये, बरोबर आहे. पण तो विकण्यासाठी आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागेल, तो विकण्यासाठी आपल्याला एजंट नेमावं लागेल, आणि हे सगळं करण्याची कॉस्ट जर 20,000 रुपीज असेल, तर आपण असा लॉसचा सौदा करणार का? म्हणजे 10,000 रुपये मिळवण्यासाठी आपण तो असेट विकण्यासाठी एजंट नेमणार, ऍडव्हर्टाइजमेंट करणार, आणि मग 20,000 रुपीज खर्च झाल्यानंतर मग आपण 10,000 रुपये आपण एक्सपेक्ट करणार. मग तसं असेल तर त्या केसमध्ये आपण काय करतो, तो असेट स्क्रॅप करतो. स्क्रॅप द असेट. स्क्रॅप द असेट. किंवा नॉर्मली असं पण होतं की एखादी जी मशीन असते ती त्या कंपनीचा एक कोर आयटम असतो. म्हणजे आपण त्याला म्हणतो की कोर असेट असतो. कोर. कोर म्हणजे आपण म्हणतो ना आत्मा. जसं आपल्या माणसाच्या शरीरामध्ये हृदय असतं, तसं त्या कंपनीच्या सेटअपमध्ये ही मशिनरी म्हणजे एक कोर असेट असतो. कोर. आणि ऑर्गनायझेशनचं असं एक्सपेक्टेशन असतं की हा असेट त्याचं लाईफ एंड झाल्यानंतर त्याला आपण मार्केटमध्ये जर आपण त्याला सेल केलं, किंवा भंगारवाल्याला जर आपण स्क्रॅपवाल्याला जर आपण दिलं, तर कोणतरी त्याचा दुरुपयोग करेल त्या मशीनचा. somebody is going to make misconduct in the usage of machinery, असं जर वाटलं, किंवा ही मशीन आपल्या इतर कुठले ते सेकंड हँड डीलर्स असतात किंवा जे सेकंड हँड मार्केटवाले असतात त्यांच्या हातात पडली, मग ते आपल्यासारखी चॉकलेट तयार करायला लागली त्याच्यातून, तर कसं चालेल आपल्याला? आपण जे चॉकलेट बनवतोय ती चॉकलेट आपली एकदम उत्तम आणि सर्वश्रेष्ठ दर्जाची आहेत. पण आपण जर आपली मशिनरी लाईफ एंड झाल्यानंतर स्क्रॅप करायला गेलो, तर मग उल्हासनगर असोसिएशन, भेंडी बाजार, किंवा जे सेकंड हँड मार्केटवाले असतात, ते सेकंड हँड मार्केटवाले ते घेणार आणि त्याच्यातून ते चॉकलेट बनवणार आणि सांगणार की आम्ही हे चॉकलेट चांगल्या कंपनीच्या दर्जाचे आहेत, कारण त्यांचंच मशीन आम्ही वापरतोय. त्यामुळे आपण ते असेट स्क्रॅप करतो. आणि लास्ट बट द लिस्ट इज ट्रान्सफर ऑफ असेट. ट्रान्सफर ऑफ असेट म्हणजे ऑर्गनायझेशन ही खूप मोठी असते. कधीतरी असं पण होऊ शकतं की एका प्लांट मधून दुसऱ्या प्लांट मध्ये ते मशीन आपल्याला ट्रान्सफर करावं लागतं, किंवा एका सेक्शन मधून, एका कॉस्ट सेंटर मधून दुसऱ्या कॉस्ट सेंटर मध्ये त्या मशीनला आपल्याला ट्रान्सफर करावं लागतं. असं पण होऊ शकतं. ओके. सो व्हॉट आय एम डुईंग, आय जस्ट pick up all this and okay. So आपल्याला ही सगळी ट्रान्झॅक्शन जी आहेत या व्यतिरिक्त पण काही ट्रान्झॅक्शन डेफिनेटली असतात, पण कुठे ना कुठेतरी त्याचा धागा या
मेन ट्रान्झॅक्शनशी जोडलेला असतो. तर ही ट्रान्झॅक्शन घडण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू डू द कॉन्फिगरेशन. हे ट्रान्झॅक्शन घडण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? कॉन्फिगरेशन करावं लागेल. लेट्स सी. सो फॉर मेकिंग दिस ट्रान्झॅक्शन्स पॉसिबल, in S/4HANA ERP, we have to first do the necessary configuration. We have to first do the necessary configuration. पहिल्यापासूनच आपण असं म्हणतोय, पहिल्यांदा आपण कॉन्फिगरेशन करणार, मास्टर्स बनवणार, नाही का? कॉन्फिगरेशन करणार, मास्टर्स बनवणार, आणि मग आपण ट्रान्झॅक्शनल डेटाकडे जाणार. तर त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल? नेसेसरी कॉन्फिगरेशन करावं लागतील. आणि ह्या कॉन्फिगरेशन्स मध्ये फर्स्ट ऑफ ऑल जे जे कॉन्फिगरेशन्स आता याच्यानंतर येतील, त्या कॉन्फिगरेशन्सला आपण शक्यतो एक कॉन्फिगरेशन स्टेप्स म्हणून म्हणायचा प्रयत्न करूया. कॉन्फिगरेशन स्टेप्स. स्टेप्स. आता नॉट नेसेसरी की स्टेप्स याचा अर्थ असा आहे की याच ऑर्डरमध्ये गेलं पाहिजे, पण साधारण ओके, आज सध्या आपण असं म्हणूया की ह्या ऑर्डरने आपण जाऊया म्हणून. ओके. सो सर्वप्रथम म्हणजे आपल्याला डेप्रिसिएशन हा जो वन टू एंड टू एंड बेसिसवर, वन टू एंड बेसिसवर जो आपल्याला प्रोव्हाइड करायचा आहे, तो आपण मॅन्युअली करणार नाही. त्यामुळे आपल्याला अशी काहीतरी एक टेक्निक किंवा आपल्याला एक अशी यंत्रणा किंवा कॉन्फिगरेशन करावं लागेल की ज्याद्वारे मंथ एंडला तो ट्रान्झॅक्शन कोड फक्त आपण परफॉर्म केला की आपले सर्व डेप्रिसिएशन, सर्व असेट्सचं डेप्रिसिएशन 2 मिनिटात किंवा 1 मिनिटात किंवा विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड डेप्रिसिएशन हे प्रोव्हाइड होणार. आपण बघितलंय की बँक ऑटोमॅटिक पेमेंट प्रोग्राम मध्ये एक ट्रान्झॅक्शन कोड रन केला की त्याच्यामध्ये जे सिलेक्शन असतं ते सिलेक्शनचं पेमेंट लिस्टमध्ये आपोआप येतं, आणि त्याला काही वेळ पण लागत नाही, म्हणजे इट टेक्स हार्डली 2 सेकंड्स. सो तसं होण्यासाठी म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? आपल्याला आपला एक डेप्रिसिएशन चार्ट बनवावा लागेल. वी विल हॅव टू क्रिएट अवर डेप्रिसिएशन चार्ट. आता डेप्रिसिएशन चार्ट आपण जरी असं म्हटलं की आपल्याला बनवावा लागेल, तरी प्रत्येक देशासाठी एक स्टँडर्ड डेप्रिसिएशन चार्ट हा एसएपीनी सिस्टीम मध्ये ऑलरेडी दिलेला असतो. म्हणजे फॉर इंडिया दिस इज द डेप्रिसिएशन चार्ट, फॉर US दिस इज द डेप्रिसिएशन चार्ट, फॉर UK दिस इज द डेप्रिसिएशन चार्ट. प्रत्येक देशाचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड्स असतात, प्रत्येक देशाचे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल्स असतात, प्रत्येक देशाचे जे अकाउंटिंग आपण त्याला म्हणूया की सिस्टीम असते, त्या सिस्टीमचा सखोल आणि बारकाईने अभ्यास करून इतक्या वर्षाच्या आपण असं म्हणूया की पाठबळाने एसएपी कंपनीने हे निश्चित केलेलं आहे की इफ इट इज इंडिया, देन फॉर इंडिया दिस इज द चार्ट ऑफ अकाउंट विच चार्ट ऑफ डेप्रिसिएशन विच वी आर ऑफरिंग. म्हणजे आम्ही इंडियन अकाउंटिंग सिस्टीमचा आम्ही अभ्यास करून इंडियन कंपनीजला जर डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं असेल, तर त्यांच्यासाठी हा आम्ही डेप्रिसिएशन चार्ट सिस्टीम मध्ये त्यांना रेडीमेड त्यांना आम्ही काय करून देतो? बनवून देतो. आणि तो आपण काय करायचा? कॉपी करायचा, आपल्या इंडियासाठी जो बनवलेला आहे तो कॉपी करायचा आणि त्याचं नाव बदलून टाकायचं. सो आय कॅन से द फर्स्ट स्टेप इज कॉपी रेफरन्स, कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन.
कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. आता हे रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन जे आहे ना, त्याची एक खूप इम्पॉर्टंट एक त्याचं कनेक्शन आहे. इम्पॉर्टंट कनेक्शन काय आहे की चार्ट ऑफ डेप्रिसिएशन हा काय रोल प्ले करणार आहे. तर दिस इज गोइंग टू बिकम ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर इन असेट अकाउंट. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन ज्याला आपण म्हणतोय ना, हा चार्ट ऑफ डेप्रिसिएशन इज, आय कॅन से, chart of depreciation is organizational structure, is organizational structure asset account. So I am asking you a very simple question now. Now today we are on the 84th lecture. So I can definitely expect this answer from you. For financial accounting, which is the chart of depreciation? Sorry. For financial accounting, which is the organizational structure? Now we are saying chart of depreciation is organizational structure for asset accounting. For asset accounting. But then I'm asking you, for financial accounting, which is the organizational structure? Yes? Anyone? Company code. Company code. Company code. Company code. So FI, in FI, organizational unit, organizational unit was company code. बरोबर आहे? चलो, with the same spirit, tell me, in CO, which was the organizational unit? In CO, which was Controlling area. Controlling area. controlling area. Perfect. Perfect. बरोबर आहे? म्हणजे आता आपण या गोष्टी बऱ्याच वेळा डिस्कस केलेल्या आहेत. त्यामुळे फायनान्शियल अकाउंटिंग, अनलेस अँड अंटिल वी फॉर्म अ कंपनी कोड, वी कॅनॉट गो अहेड. कंपनी कोड इज अ लीगल एंटिटी. तर सिस्टीम मध्ये लीगल एंटिटी, आपली जी लीगल एंटिटी आहे ती एस्टॅब्लिश केल्याशिवाय आपण फायनान्शियल अकाउंटिंगचा विचार पण करू शकत नाही. जर आपल्याला कंट्रोलिंग मध्ये पुढे जायचं असेल तर कंट्रोलिंग मध्ये कंट्रोलिंग एरिया एस्टॅब्लिश केल्याशिवाय वी कॅनॉट गो अहेड. तसंच असेट अकाउंटिंग मध्ये जिथपर्यंत आपण चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपला डिझाईन करत नाही, चार्ट ऑफ डिप्रिसिएशन जिथपर्यंत आपण आपलं ठरवत नाही, तिथपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे फर्स्ट अँड द फॉरमोस्ट कंडिशन इज what we have to do. We have to select our chart of depreciation. We don't say we have to create our chart of depreciation. No, we cannot create our chart of depreciation. Chart of depreciation is to be copied from what has been provided by SAP for different countries. Okay, so I can just go to this and update my notes here. Transfer of assets was the last transfer of assets. So as you know, I'm sharing this with you, this OneNote. Am I sharing this with you or not? OneNote मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे का नाही? हॅलो? हो. ओके, ठीक आहे. सो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन झालं, बरोबर आहे. मग आता हे चार्ट ऑफ डेप्रिसिएशनचं आपल्याला कॉन्फिगरेशन करायचं आहे. सो ॲज यू नो, कॉन्फिगरेशन मतलब इथे नाही घेत मी. दिस इज नॉट दॅट फ्रेंडली फॉर
रायटिंग कॉपी करून तिकडे पेस्ट करण्यासाठी जास्त फ्रेंडली आहे. सो आय से आता याचा पाथ पण नीट बघा जरा, बिकॉज नाऊ यू आर क्वाइट गुड इन अंडरस्टँडिंग द पाथ ऑल्सो. SPR, SAP रेफरन्स IMG, फायनान्शियल अकाउंटिंग. आता तुम्ही एक लक्षात घ्या की तुम्हाला मी जे व्हिडिओज बघायला सांगितले असेट अकाउंटिंगचे, त्याच्यामध्ये एव्हरी टाइम व्हॉट वॉज कमिंग, न्यू असेट अकाउंटिंग, न्यू असेट अकाउंटिंग, न्यू असेट अकाउंटिंग. त्याचं पण कारण तुम्हाला माहिती आहे, वाय इट वॉज न्यू असेट अकाउंटिंग अँड वाय हिअर नॉट, आय एम सॉरी, न्यू फायनान्शियल अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग न्यू रादर, फायनान्शियल अकाउंटिंग न्यू असा फोल्डर तुम्ही तिकडे तुमच्या नोट्समध्ये लिहिलाय बघा. कारण ECC मध्ये क्लासिक जनरल लेजर अकाउंटिंग सुद्धा ECC मध्ये होत होतं. आणि जे त्याला आपण पॅरलल लेजर्स वगैरे हे त्या दिवशी बघितलं, न्यू जनरल लेजर अकाउंटिंगचे फीचर्स 4 हे आपण स्टडी केले. पॅरलल लेजर्स वगैरे, डॉक्युमेंट स्प्लिटिंग, पॅरलल लेजर्स, हे जे न्यू जनरल लेजर अकाउंटिंगचे आपण 4 फंक्शन्स स्टडी केले. ओके, त्या फंक्शन्सचं जे काही कॉन्फिगरेशन आहे ते न्यू जनरल अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग न्यू या फोल्डर खाली होत होतं. सो जो क्लासिक वापरत असेल तो फायनान्शियल अकाउंटिंग मधून नॅव्हिगेट करतो, आणि जो न्यू जनरल लेजर अकाउंटिंग करतो तो न्यू जनरल लेजर अकाउंटिंग करतो तो काय करतो, फायनान्शियल अकाउंटिंग न्यू मधून नॅव्हिगेट करतो. हे आपण वेळोवेळी डिस्कस केलेलं आहे. सो दॅट्स वाय फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये आता बघा इथे, प्लीज अंडरस्टँड, वेंडर्स लेजर किंवा त्याला आपण सप्लायर्स लेजर म्हणतो, दॅट इज अ सबमॉड्यूल ऑफ फायनान्शियल अकाउंट. येस ऑर नो, डू यू अग्री ऑर नॉट? वेंडर्स लेजर हे काय SAPचं सेपरेट मॉड्यूल आहे का? का ते फायनान्शियल अकाउंटिंगचं सब मॉड्यूल आहे? या, इट इज अ सब मॉड्यूल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग. कस्टमर्स लेजर जे आपण स्टडी केलं, कस्टमर्स ट्रान्झॅक्शन, कस्टमर ट्रान्झॅक्शन जे आहेत हे सुद्धा फायनान्शियल अकाउंटिंगचं सब मॉड्यूल जे आहे, ओके, त्या सब मॉड्यूल मध्ये ती ट्रान्झॅक्शन होतात. तसंच असेट अकाउंटिंग इज ऑल्सो, asset accounting is also a sub module of financial accounting. So here I'm writing asset accounting. Third, financial accounting मध्ये we go to asset accounting. Asset accounting मध्ये we are talking, we are telling, we are discussing की हे जे आपण बघतोय आता, व्हॉट चार्ट ऑफ डेप्रिसिएशन, तो आपल्यासाठी काय असणार आहे, ऑर्गनायझेशनल युनिट असणार आहे. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन जो आपल्याला आता ठरवायचा आहे आपला, तो आपला असेट अकाउंटिंग फंक्शन करण्यासाठी, असेट अकाउंटिंगचं कार्य चालू करण्यासाठी जी बेअर मिनिमम आवश्यकता आहे, फर्स्ट अँड फॉरमोस्ट आवश्यकता आहे, ती आहे चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. तो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन हे काय आहे, ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर आहे. ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, बरोबर. आणि देन finally we'll come to the execute folder. Finally we'll come to the execute folder. Execute. Execute. What execute? Copy reference chart of depreciation. Copy reference. Create नाही करू शकत आपण. Copy reference chart of depreciation. आणि या रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन सोबत, या रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन सोबत आपल्याला तिकडे आपल्या डेप्रिसिएशन एरियाज पण ठरवायला लागतील. डेप्रिसिएशन एरियाज पण आपल्याला ठरवायला लागतील, कॉपी करावे लागतील.
जर ते डेप्रिसिएशन एरिया आपल्या ऑर्गनायझेशनसाठी कम्प्लिटली सुटेबल असतील, तर जे कॉपी केलेलं आपण डेप्रिसिएशन एरियाच्या कॉपी केल्या त्या आपण मेंटेन करायच्या, तशाच ठेवायच्या. मात्र डेप्रिसिएशन एरिया उदाहरणार्थ 5 डेप्रिसिएशन एरिया किंवा 8 डेप्रिसिएशन एरिया सिस्टीमने आपल्याला दिलेले असतील. 8, आपल्यासमोर 8 डेप्रिसिएशन एरिया आल्या, पण आपल्याला वाटलं की त्याच्यातल्या 7 डेप्रिसिएशन एरिया ज्या आहेत त्या आपल्याला नको आहेत, आपल्याला काही कामाच्या नाही आहेत. तर ते 7 आपण डिलीट करायचं आणि जे आपल्याला एक पाहिजे डेप्रिसिएशन एरिया, तोच आपण डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्यासाठी ठेवायचा. पण तुम्ही ते 8 पैकी 7 डिलीट केलं आणि नंतर तुम्हाला असं वाटलं की ठीक आहे, म्हणजे डेप्रिसिएशन एरिया 1 जो आहे तो आपल्याला लागू आहे, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला डेप्रिसिएशन इन्कम टॅक्स पर्पजसाठी पण आपल्याला इंडियन लॉज नुसार जर आपल्याला करायचं असेल, सिस्टीमद्वारे डेप्रिसिएशन ऍज पर इन्कम टॅक्स पण कॅल्क्युलेट करायचं असेल, तर त्याप्रमाणे आपण दुसरा डेप्रिसिएशन एरिया आपल्यासाठी क्रिएट करू शकतो. म्हणजे डेप्रिसिएशन एरिया कॅन बी क्रिएटेड ऍज पर द रूल्स, but chart of depreciation has to be copied down. I repeat, chart of depreciation has to be copied down, but depreciation area can be decided by as per our requirement. So हा एक पाथ मी इथे सध्या एक्झिक्यूट केलेला आहे, कॉपी केलेला आहे. ओके, सो फॉर दिस I will have to go to the system. So let me so we are going towards copy reference chart of depreciation. So here I am saying SPRO, SAP reference IMG, फायनान्शियल अकाउंटिंग. आणि इकडे फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये खाली बघा, हे बघा फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये मी तुम्हाला जे सांगत होतो ना, फायनान्शियल अकाउंटिंगचा अकाउंट रिसिवेबल, अकाउंट पेएबल हा एक सब सब फोल्डर आहे. फायनान्शियल अकाउंटिंग मध्ये हा सब फोल्डर आहे, कारण फायनान्शियल अकाउंटिंग हे मॉड्यूल आहे आणि अकाउंट रिसिवेबल आणि अकाउंट पेएबल हे सब मॉड्यूल आहे. बँक अकाउंटिंग पण सब मॉड्यूल आहे. तसंच इकडे असेट अकाउंटिंग हे सब मॉड्यूल आहे. असेट अकाउंटिंग सब मॉड्यूल आहे फायनान्शियल अकाउंटिंग. So like financial accounting is a parent module and they are all its childrens. Asset accounting, bank accounting, account receivable and accounts payable, basically sub modules, right? So I go to asset accounting. Asset accounting मध्ये I go to organizational structure. पण तत्पूर्वी इथे मी एकदा एक झलक मारून घेतो की असेट अकाउंटिंग मध्ये कुठले कुठले इतर कॉन्फिगरेशन आहेत, कारण आज न उद्या उद्या याच्यात आपल्याला डिस्कस करायचं याच्यातील काही गोष्टी. सो ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हा फोल्डर मी आता ओपन तर करणार आहेच, पण कुठल्या तरी एका क्षणाला त्याचं मला इंटिग्रेशन विथ जनरल लेजर करावं लागेल. ऍट वन पॉइंट ऑफ टाइम इंटिग्रेशन विथ जनरल लेजर अकाउंटिंग करावं लागेल. जनरल व्हॅल्युएशन हा फोल्डर कदाचित मला सिक्वेन्स नुसार वापरावा लागेल. डेप्रिसिएशन तर नक्कीच वापरावं लागेल. मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शन्स हे तर आपलं येणारच आहे. इन्फॉर्मेशन सिस्टीम्स म्हणजे रिपोर्ट्स वगैरे आपण बघू शकतो याद्वारे. सो मला तरी असं वाटतं इथे की ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर्स बरोबर इंटिग्रेशन विथ जनरल लेजर अकाउंटिंग, जनरल व्हॅल्युएशन, डेप्रिसिएशन, मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शन्स आणि इन्फॉर्मेशन सिस्टीम हे रिपोर्ट्स पर्पजसाठी इथे आपण कधी ना कधीतरी येऊन नक्कीच आपण तिकडे काही काम करणार आहोत. सो आत्ताच्या घडीला इथे ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चरला मी लेट अस स्टडी दिस प्रॉपरली. इथे पहिल्यांदा आहे चेक कंट्री सेटिंग्स
रिजन सेटिंग्स. त्याच्यानंतर आहे कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आणि डेप्रिसिएशन एरिया. म्हणजे रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन डेप्रिसिएशन एरिया तुम्ही कॉपी करा. हे आपल्याला करायचं. त्यानंतर मग हा जसा आपण कंपनी कोड बनवला नाही का, आपला कंपनी कोड आपण बनवला, तो कंपनी कोड आपल्याला आपल्या कंपनीला असाइन करावा लागतो. कंपनी कोड बनवल्यानंतर कंपनीला तो असाइन करावा लागतो. तसंच इकडे हा आपला चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपण क्रिएट केला का तो आपल्या कंपनी कोडला आपल्याला असाइन करावा लागेल. नॉट ओनली दॅट, या असेट अकाउंटिंग मध्ये आपल्याला स्पेसिफाय नंबर रेंज असाइनमेंट अक्रॉस कंपनी कोड्स. हा म्हणजे काही कंपनी कोड्स मध्ये काही ट्रान्झॅक्शन होणार असतील तर काही नंबर असाइनमेंट आपल्याला तिकडे करावं लागेल. म्हणजे जे आपले 4 कंपनी कोड असतील त्यांच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन होणार असतील असेट अकाउंटिंग मध्ये, तर त्या आपल्याला काही नंबर असाइनमेंट नंबर रेंज वगैरे डिफाईन करावं लागेल. हे असेट असेट क्लासेस जे आहे ना, हे असेट क्लासेस मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे हा तर जसं मी म्हटलं की डेप्रिसिएशन चार्ट ऑफ डेप्रिसिएशन हा असेट अकाउंटिंगचा आत्मा आहे. तसंच असेट असेट क्लासेस जे आहे ते पण त्याचा मेंदू आहे. सो ब्रेन ऑफ असेट अकाउंटिंग. सो अगर वो हार्ट है तो ये ब्रेन है, असेट क्लासेस. सो असेट क्लासेस मध्ये पण आपण काही वेळानंतर किंवा पुढच्या सेशन मध्ये तिथे पण आपण येऊ. पहिल्यांदा आपलं कॉन्फिगरेशन आपल्याला नीट करायचं आहे. हे कॉन्फिगरेशन न्यू असेट अकाउंटिंग म्हणजे नुसार असल्याने कुठे ना कुठेतरी सिस्टीम मध्ये एरर येऊ शकते हे तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे. पण इन्स्पाइट ऑफ दॅट एरर जरी आली तरी त्याच्यावर आपल्याला डेफिनेट एरर रिझोल्युशन आपल्याला करावं लागेल. सो इकडे कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन इथे मला राईट क्लिक करून मी बघतो की मला काय याचा ट्रान्झॅक्शन कोड वगैरे सापडतोय का. डिस्प्ले टेक्निकल इन्फॉर्मेशन नाही. हा ट्रान्झॅक्शन कोड हा आपल्याला इथे देत नाही का ट्रान्झॅक्शन कोड, नाही का. मेन ऑब्जेक्ट्सला मी जर सपोज इफ आय क्लिक, तर मेन ऑब्जेक्ट्स मध्ये सुद्धा इथे मला काही असं हा C08 नाही, तसं काय होप्स इथे दिसत नाही. ते काही टेक्निकल काय डिस्क्रिप्शन आहे. ओके. सो आपण फाइंड डेप्रिसिएशन एरियाज OADB सब ऑब्जेक्ट फायनान्शियल अकाउंटिंग असेट अकाउंटिंग. ठीक आहे. म्हणजे आपण ज्या पद्धतीने आणि जसं आपण आधाशाप्रमाणे बघतो की काय ट्रान्झॅक्शन कोड मिळतो का, तसं इथे मिळत नाहीये. लेटेस्ट तो पाथनी आपण चाललोय आणि आय एम गोइंग टू एक्झिक्युटिव्ह म्हणजे डबल क्लिक करतोय मी. सो डबल क्लिक केल्यानंतर जी आपल्या पुढे स्क्रीन आली, दॅट स्क्रीन टायटल इज सिलेक्ट ऍक्टिव्हिटी. ओके. सिस्टम इज प्रॉम्प्टिंग अस टू सिलेक्ट द ऍक्टिव्हिटी. सो देर आर 3 ऍक्टिव्हिटीज. एक आहे कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. जसं मी सांगितलं की प्रत्येक देशासाठी SAP चार्ट ऑफ डेप्रिसिएशन हे डिझाईन केलेलं आहे. आपल्या देशाचा आपल्या कंपनी कोडचा जो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आहे तो कंट्री स्पेसिफिक असतो, तो आपण अडॉप्ट करायचा आहे आणि त्याचं नाव बदलायचं आहे. ते सेकंड स्टेप आहे ती स्पेसिफाय डिस्क्रिप्शन ऑफ चार्ट ऑफ डेप्रिसिएशन, म्हणजे त्याचं नाव इकडे आपण बदलायचं. कारण जो सिस्टीम मधून आपण स्टँडर्ड सिस्टीम मधून जो कॉपी करणार त्याचं नाव काहीतरी मे बी सॅम्पल चार्ट ऑफ डेप्रिसिएशन असं असू शकतं. सॅम्पल चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. पण एकदा आपण त्याला दत्तक घेतला, एकदा आपण त्याला अडॉप्ट केला, अडॉप्ट केल्यानंतर आता तो सॅम्पल राहणार नाही, तो आपला चार्ट ऑफ डेप्रिसिएशन होणार. म्हणून त्याला आपण चार्ट ऑफ डेप्रिसिएशन ऑफ BDKM असं त्याला नाव दिलं पाहिजे. आणि मग कॉपी डिलीट डेप्रिसिएशन एरियाज वगैरे हे आपल्याला करावं लागेल. सो फर्स्ट ऍक्टिव्हिटी आहे कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. सो मला मी डबल क्लिक करतो. नेक्स्ट स्क्रीन जी आहे ती आपली ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्ट चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. कम्प्लीट ब्लँक स्क्रीन आहे. इथे कॉपी ऑर्गनायझेशनल ऑब्जेक्टला मी और F6 you can see the you can see below copy organizational object आणि ब्रॅकेट मध्ये F6 आहे.
सो आता आपल्याला सिस्टीम प्रॉम्प्ट करणार आहे की तुम्ही जे कॉपी करणार ते कुठून कुठे करणार, कहाँ से कहाँ कॉपी कर रहे हो. सो मी म्हणणार की इंडियन चार्ट ऑफ अकाउंट पासून माझा जो कंपनी कोड BDKM आहे त्या BDKM कडे मला कॉपी करायचं. सो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन, व्हॉट चार्ट ऑफ डेप्रिसिएशन, आय एम सेइंग इंडियन चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. हा बघा इकडे आहे, 0IN, 0IN, सॅम्पल चार्ट ऑफ डेप्रिसिएशन फॉर इंडिया, 0IN. आणि तुम्ही इकडे जस्ट बघू शकता अर्जेंटिना, ऑस्ट्रिया, प्रत्येक देशासाठी हे चार्ट ऑफ डेप्रिसिएशन इकडे एसएफने ऑलरेडी बनवलेलं आहे. हा कोणीतरी इथे बनवलेला दिसतोय NT, जसं आपला BDKM आपण बनवणार, BDKM तसा हा कोणीतरी इथे बनवलेला आहे. ठीक आहे, आपण काय करायचं, आपलं कॉपी करायचं. हे जे झिरोनी सुरू झालेले आहेत ते SAP चे स्टँडर्ड आहेत. आणि गॉड नोज हे जे काय ST00 वगैरे आहे ते कदाचित कोणीतरी बनवले असतील. हा हे बघा, Z300 म्हणजे सॅम्पल चार्ट ऑफ डिप्रिसिएशन, Z300 हा याचा कंपनी कोड असू शकेल. ओके, सो आपण ते तसं न करता इथे आपण इंडिया हा. सो आय एम सेइंग फ्रॉम चार्ट ऑफ डिप्रिसिएशन 0IN म्हणजे इंडिया, आय वॉन्ट टू कॉपी दिस टू BDKM. ओके, सो आपण काय करणार आता, BDKM हा आपला चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आपण आता डिझाईन करतोय आणि तो 0IN जो आहे तो पूर्ण कॉपी करतो. So it gives the standard message की तुम्ही जो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन कॉपी करताय त्याच्याबरोबर नंबर रेंजेस आणि ऍड्रेसेस पण येत आहेत. तर तुम्हाला ते मंजूर आहे का? नंबर रेंजेस आणि ऍड्रेसेस जे आहेत ते पण त्या चार्ट ऑफ डेप्रिसिएशन मध्ये म्हणजे 0IN जो आहे त्याला जोडलेले जे नंबर रेंजेस आणि ऍड्रेसेस आहेत ते पण तुम्ही कॉपी करू इच्छितात का? तर आपण इथे सध्या म्हणायचं हो, येस वी वॉन्ट टू कॉपी दॅट ऑल्सो. तरी पण ते विचारतात, आर यू शुअर? नंबर रेंज मॅनेजमेंट मेसेज, डू यू रिअली वॉन्ट टू ट्रान्सपोर्ट नंबर रेंजेस? मतलब तुम्हाला एकदम खात्री आहे ना, 100% खात्री आहे का तुम्हाला की नंबर रेंजेस पण तुम्हाला ट्रान्सफर करायचे आहेत? तर आम्ही म्हणतोय की हो, आम्हाला नंबर रेंजेस पण कॉपी करायचं. ओके, सो इथे कॉन्फिगरेशन मध्ये यू कॅन सी दिस इज कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड 2302 आलाय. इनफॅक्ट आपलं जे आहे ते सगळं BDKMचं आहे, BDKM रिलेटेड. पण आपण एक डिस्कस केलेलं आहे फ्रॉम टाइम टू टाइम, है ना. आपण एक टाइम टू टाइम काय डिस्कस केलेलं आहे की इथे हे जे ट्रान्सपोर्ट रिक्वेस्ट वगैरे असतात त्या रिअल लाईफ मध्ये आपण जेव्हा करतो काम, नाही का, त्यावेळेला त्याचा खरोखरच फायदा असतो. सो दिस इज काय होतं ते, व्हॉट वॉज कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड असं होतं ना. सो कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड BDKM असं एकदम मी म्हणून टाकतो. सो इथे आय कॅन गो टू क्रिएट रिक्वेस्ट अँड आय से कॉन्फिगरेशन फॉर कंपनी कोड BDKM. ओके, आणि इथे सेव्ह करतो. ऑलराईट, आता त्याचं नाव जे आहे ते BDKM, तेवढंच आपल्याला एक दिलासा की ठीक है, वे आपने कंपनी के लिए कर रहे हैं, है ना. सो इथे कंटिन्यू. सो नाउ इट सेज इन्फॉर्मेशन चार्ट ऑफ डेप्रिसिएशन 0IN कॉपी टू BDKM. जो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आहे तो आपल्याला दिसताना एकदम साधा दिसला, पण त्यामध्ये जे जे कॉन्फिगरेशन SAP केलेलं असेल ते सर्व आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, पण जेव्हा ते काम करणार तेव्हा ते आपल्याला दर्शवणार की हे काम केलेलं आहे. सो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन 0IN कॉपी टू BDKM. So we should say yes, thank you very much, continue. So now it says selected object, chart of depreciation 0IN. Selected object was what? What was selected by you?
वी वॉन्टेड टू कॉपी चार्ट ऑफ डेप्रिसिएशन 0 IN. आपण 0 IN मधून कॉपी केलं. अँड व्हॉट इज अ कम्प्लिटेड ऍक्टिव्हिटी? सो इथे बघा, हा सिलेक्टेड ऍक्टिव्हिटी आहे ना, हा हायलाइट झालेला आहे. हायलाइट हा आपल्याला असा स्काय ब्ल्यू कलरचा दिसतोय आणि हा ब्लॅक कलरचा दिसतोय. सो स्काय ब्ल्यू कलरचा आहे म्हणजे तो हायलाइटेड आहे. आणि कम्प्लिटेड ऍक्टिव्हिटीवर मी गेलो तर काय होईल? येस, कम्प्लिटेड ऍक्टिव्हिटीवर गेलो तर ऍक्शन्स कॅरिड आउट, चार्ट ऑफ डेप्रिसिएशन 0 IN, कॉपी टू बीडी कॅम, असा मेसेज इकडे आपल्याला आलेला आहे. ऑलराईट, सो दिस ऍक्टिव्हिटी इज कम्प्लिटेड. दिस ऍक्टिव्हिटी इज कम्प्लिटेड. ते खाली, yeah, since it says it is copied, therefore it is saved. So आपली पहिली इम्पॉर्टंट जी ऍक्टिव्हिटी होती, ती फर्स्ट इम्पॉर्टंट ऍक्टिव्हिटी ही कम्प्लीट झालेली आहे. राईट. तर आपण तिकडे सेव्ह बटन जो होतं, त्या सेव्ह बटनवर आपण क्लिक केलं. सो इट इज सेव्ड नाव आणि इट इज व्हेरी क्लिअरली सेज की चार्ट ऑफ डेप्रिसिएशन हा कॉपी झालेला आहे. ठीक आहे. आता काय झालं की आपण बॅकला आल्यानंतर आपल्याला या चार्ट ऑफ डेप्रिसिएशन जो आहे त्याचं नाव काय दिसतंय बघूया पहिल्यांदा. कम बॅक आणि स्पेसिफाय डिस्क्रिप्शन ऑफ चार्ट ऑफ डेप्रिसिएशन याला आपण डबल क्लिक करूया. स्पेसिफाय डिस्क्रिप्शन ऑफ चार्ट ऑफ डेप्रिसिएशन त्याला मी डबल क्लिक करतो. आणि नाव you can see here chart of depreciation. Sorry. 0 IN. इकडे दिसतोय बघा 0 IN, हा कॉपी झाला. पण नाव घेताना त्यांनी काय केलं? चार्ट ऑफ डेप्रिसिएशन इंडिया असं केलं. ओके. सो चार्ट ऑफ डेप्रिसिएशन इंडिया असं तरी केलं. सो त्याचं नाव आपल्याला बदलावं लागेल. यू कॅन सी हियर. इथे आय जस्ट गो टू पोझिशनला जाऊन बघतो मी. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आय टेक बीडी केएम. कंटिन्यू. सो इथे आपल्याला आला बीडी केएम, चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बीडी केएम, पण सॅम्पल चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. आता हा दिस इज नो लॉंगर अ सॅम्पल ना, हा आपला कन्फर्म्ड चार्ट ऑफ डेप्रिसिएशन झाला. त्यामुळे हा सॅम्पल शब्द आहे तो मी इरेज करतो, नाही का. हा सी आहे त्याला कॅपिटल करतो पाहिजे. हो. चार्ट ऑफ डेप्रिसिएशन आणि पुढे त्याला मी बीडी केएम असं करतो. ओके. बीडी केएम इंडिया जे आहे ते इंडिया एम ठीक आहे. थोडीशी स्पेस ठेवतो आणि बीडी केएम. ऑलराइट. So BDCAM was a chart of depreciation. Description was chart of depreciation. Sample chart of depreciation असं होतं. त्याला आपण ते चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बनवलं कन्फर्म. आणि इथे जे काही होतं पुढे त्याला आपण काय केलं? BDCAM मध्ये कन्वर्ट केलं. तर एकदा मी याला एंटर करतो आणि ते खाली सेव्ह बटन दिसतंय मला. सो आय एम गोइंग टू एंटर दिस अँड आय एम गोइंग टू सेव्ह दिस. एंटर अँड सेव्ह दिस ऍक्टिव्हिटी वी आर टू. सो एकदा एंटर करतो आणि सेव्ह. सो नाव हा आता जो ऍड्रेस आला तो आपला प्रॉपर आला बघा, है ना. मगाशी तो 2302 आला होता. ओके. सो यू कॅन सी प्रॉम्प्ट फॉर कस्टमायझिंग रिक्वेस्ट is short description configuration for company code this and continue. So now data was saved. So you can see now
very clearly. BDKM is a chart of depreciation for our company code, and the title of that is chart of depreciation for BDKM. आता आपण जे पहिलं कॉन्फिगरेशन जे सुरू केलंय त्याच्यामध्ये फर्स्ट कॉन्फिगरेशन आपण ज्याला म्हटलं कॉपी रेफरन्स चार्ट ऑफ डेप्रिसिएशन, त्याचे 3 पार्ट्स आहेत. त्या 3 पार्ट्स पैकी 2 पार्ट आपण पूर्ण केले. सो तिसरा लेटेस्ट सी व्हॉट इज देअर. कॉपी डिलीट डेप्रिसिएशन एरिया. आता हा जरा सेन्सिटिव्ह प्रश्न आहे. कॉपी डिलीट डेप्रिसिएशन एरिया हा जो आहे ऍक्टिव्हिटी 1 ऍक्टिव्हिटी 2 आपण कंप्लीट केली. तिसऱ्या ऍक्टिव्हिटीकडे डेप्रिसिएशन एरियाज कडे आल्यानंतर आपल्याला, मला मी डबल क्लिक करतो, तो सिस्टीम प्रॉम्प्ट्स अस डिटरमिन वर्क एरिया. म्हणजे हे तुम्ही कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला काम करायचंय, कुठल्या चार्ट ऑफ डेप्रिसिएशन साठी तुम्हाला डेप्रिसिएशन एरियाज सिलेक्ट करायचे आहेत, कॉपी करायचे आहेत, है ना. सिस्टम इज आस्किंग अस फॉर विच चार्ट ऑफ डेप्रिसिएशन. तो सिस्टीमनी, आता सिस्टीमला याचा सुगावा लागलेला आहे की आपण हे चार्ट ऑफ डेप्रिसिएशन BDKM साठी करतोय. सिस्टीमने ऑटोमॅटिकली बाय ओन प्रमोट करून, प्रॉम्प्ट करून इथे आपण फक्त जरा काय करायचे, अप्लाय करायचे. ओके, नाउ दिस इज very important. Okay, I would like to take one photograph of this. You can see chart of depreciation BDKM, chart of depreciation BDKM. हे आपण जे आता कॅपिटल मध्ये फॉर्म जे रूपांतर केलं तसं इथे मला दिसतंय. बट आय वुड लाईक टू टेक वन स्निपिंग शॉट ऑफ दिस जस्ट टू कीप अ मेमरी ऑफ की आपण काय केलं, काय चेंजेस केले वगैरे यांच्यासाठी. Have to go to this one. And the space I'm keeping and then entering this because there is some it's a matter over here. What is that? Important connection. Sorry, yeah, I wanted to say configuration. Connection का लेबल दीजिए. Okay. The chart of depreciation. Yeah. So, let me do 40%. Path पण तुम्हाला बघता येईल तिथे. And this I'm going to okay. So आता when we look at this depreciation areas, आता पहिलं म्हणजे डेप्रिसिएशन एरिया आपल्याला हे पटकन लगेच समजणार नाही. पण असं आपण त्याला म्हणूया की हे असं एक मशीन आहे, यंत्र आहे, असं एक कॉन्फिगरेशन आहे की इथे जे जे एरियाज म्हणून त्यांनी स्थापन केलेले, एस्टॅब्लिश केलेले आहेत, त्याच्याद्वारे डेप्रिसिएशन कसा कॅल्क्युलेट करायचा, डेप्रिसिएशन फंक्शन कसं एक्झिक्यूट होणार, याचे रूल्स, याचे नियम याच्यामध्ये आहेत असं आपण सध्या समजूया. बुक डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन एरिया 1, त्याला बुक डेप्रिसिएशन असं म्हणतात. 15 डेप्रिसिएशन ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961.
ओके. डेप्रिसिएशन ऍज पर इन्कम टॅक्स ऍक्ट 1961 म्हणजे ये तो भारत के गुणगान गा रहा है, बिकॉज डेप्रिसिएशन एज पर इनकम टैक्स एक्ट 1961 is for India. 20th is for cost accounting depreciation. 30 is for consolidated balance sheet in local currency. म्हणजे कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट लोकल करन्सी मध्ये बनवायची असेल, कंबाईन बॅलन्स शीट, तर डेप्रिसिएशन एरिया 30 वापरा. ग्रुप करन्सी मध्ये जर आपल्याला बॅलन्स शीट बनवायची असेल तर 31 वापरा. बुक डेप्रिसिएशन इन ग्रुप करन्सी वापरायची असेल तर 32. इन्व्हेस्टमेंट सपोर्ट डिडक्टेड फ्रॉम असेट, इन्व्हेस्टमेंट सपोर्ट पोस्टेड फ्रॉम टू लायबिलिटीज. पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतंय की इथे मला हे जे आहे ना, इथे मी होवर केलं, होवर, इथे रिअल म्हणून एक फील्ड दिसतंय, रिअल, आणि सगळ्यांना टिक मार्क आहे, सगळ्यांना टिकडा लावलाय. रिअलच्या समोर सर्व डेप्रिसिएशन एरियाला टिक मार्क आहे. टार्गेट ग्रुप जो आहे तो इट इज अ ग्रेड आउट फील्ड. टार्गेट ग्रुप जो आहे ना, हा ग्रेड आउट फील्ड आहे. अकाउंटिंग प्रिन्सिपल ब्लँक आहे. अकाउंटिंग प्रिन्सिपल ब्लँक आहे. आता मगाशी मी जे म्हणत होतो की ईसीसी आणि एस4 हाना, ईसीसी मध्ये त्याला असेट अकाउंटिंग असं म्हणायचे, एस4 हाना मध्ये त्याला एसएपी न्यू असेट अकाउंटिंग असं म्हणते. तर इथे अकाउंटिंग प्रिन्सिपलचा पण एक मेजर रोल आहे. आणि पुढे येते जनरल लेजर मध्ये एरिया पोस्ट इन रिअल टाइम, एरिया डज नॉट पोस्ट इन रिअल टाइम, एरिया पोस्ट डेप्रिसिएशन ओनली, एरिया डज नॉट पोस्ट, वगैरे असे काही डिस्क्रिप्शन इकडे दिलेले आहे. सध्या आपण त्याच्या जास्त खोलात न जाता जे आत्ताच्या घडीला जे इम्पॉर्टंट आहे दॅट वी विल ट्राय टू फर्स्ट अंडरस्टँड. की मला जे डेप्रिसिएशन प्रोव्हाइड करायचं, आता आपण थेरॉटिकली काय, आपण अकॅडमिक्स मध्ये काय लर्न केलं की आपण डेप्रिसिएशन आपण म्हणतो की रिड्युसिंग बॅलन्स मेथड, the return down value method and fixed installment method or straight line method. These are the two main methods of depreciation. ऑफकोर्स त्याच्या व्यतिरिक्त इतर पण मेथड्स आहेत, पण नॉर्मली आपण एक साधा, आपला एक साधा समज असा असतो की स्ट्रेट लाईन मेथड आणि रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड. म्हणजे 12वीच्या कुठल्याही विद्यार्थ्याला जाऊन तुम्ही विचारलं की डेप्रिसिएशन मेथड कुठल्या, तर तो त्याला बाहेर त्याच्यात काय आहे ते माहिती नसेल, पण डेप्रिसिएशन मेथडची नावं माहिती असतात, रिड्युसिंग बॅलन्स मेथड आणि फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड. तो या एसएपी सॉफ्टवेअर मध्ये, एसएपी सॉफ्टवेअर इज नॉट फॉर वन कंट्री, इट इज इंटरनॅशनल, इंटरनॅशनल युसेज साठी आहे. त्यामुळे इतक्या 180 देशामध्ये हा सॉफ्टवेअर वापरला जातो. तर मग प्रत्येक देशामध्ये फक्त रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आणि फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड असंच असण्याची काही सक्ती आहे का, जबरदस्ती आहे का? प्रत्येक असेट जो आहे त्या असेटचं जर नेचर वेगळं असेल, त्या असेटला जर रिटर्न डाऊन व्हॅल्यू मेथड आणि फिक्स इन्स्टॉलमेंट मेथड सुटेबल नसेल त्या असेटला, तर मग ती वापरून त्या असेटसाठी जर एखादी दुसरी कुठली मेथड सुटेबल असेल तर ती आपल्याला वापरायला लागेल. त्यामुळे नॉर्मली कंपनीज ऍक्टच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर कंपनीज ऍक्ट नुसार डेप्रिसिएशन आपण फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडनी नॉर्मली आपण प्रोव्हाइड करतो. कंपनीज ऍक्ट नुसार फिक्स इन्स्टॉलमेंट मेथडनी डेप्रिसिएशन आपण प्रोव्हाइड करतो ऍज पर कंपनीज ऍक्ट. आता इन्कम टॅक्स रिटर्न जेव्हा आपण भरतो, इन्कम टॅक्स रिटर्नचं डेप्रिसिएशन आणि आपल्या कंपनीज ऍक्टचा डेप्रिसिएशन याच्यामध्ये फार फार पुराणी मारामारी आहे दोन. म्हणजे इन्कम टॅक्सचे रेट्स वेगळे असतात, कंपनीज ऍक्टचे रेट वेगळे असतात. त्यामुळे इन्कम टॅक्ससाठी डेप्रिसिएशन वेगळा काढायचा, ओके, आणि बुक डेप्रिसिएशन म्हणजे कंपनीज ऍक्ट साठी वेगळा डेप्रिसिएशन काढायचा. पण बुक डेप्रिसिएशन जो आहे तो आपल्या लेजरमध्ये पोस्ट झाला पाहिजे. बुक डेप्रिसिएशन साठी बुक डेप्रिसिएशन नावाचा जो प्रकार आहे
तो आपला डेप्रिसिएशन आहे, आपण ज्याला डेप्रिसिएशन म्हणतो तो आपल्या लेजरमध्ये पोस्ट झाला पाहिजे रिअल टाइम मध्ये. पण इन्कम टॅक्सचा जो डेप्रिसिएशन आहे तो पण आपल्या लेजरमध्ये पोस्ट झाला पाहिजे का? ऑफकोर्स नाही. मग तो तर एक फक्त माहिती आहे, इन्फॉर्मेशन आहे, मेमोरंडम ज्याला म्हणतात. मेमोरंडम म्हणजे माहिती. तो फक्त माहितीपुरता असला पाहिजे, म्हणून एरिया डज नॉट पोस्ट. एरिया डज नॉट पोस्ट टू जीएल अकाउंट. म्हणजे हा डेप्रिसिएशन एरिया जर कोणी वापरायचा ठरवला तर त्याचे इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये जो त्याला डेप्रिसिएशन लागतो त्याचं काम होऊन जाणार. पण तो जनरल लेजरमध्ये त्याचं पोस्टिंग करणार नाही, कारण जनरल लेजरमध्ये आपल्या बुक डेप्रिसिएशन ऑलरेडी पोस्टिंग केलेलं आहे. पण डेप्रिसिएशनचं पोस्टिंग एकदाच होणार. एकदा झाल्यावर बार बार काय आहे, एकदाच डेप्रिसिएशन आपण प्रोव्हाइड करणार ना. त्यामुळे एरिया डज नॉट पोस्ट. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला एरिया डज नॉट पोस्ट असं दिसतंय त्याचा अर्थ आहे की डेप्रिसिएशन कुठल्या तरी हेतूने, तो जो काही पर्पज आहे तो पर्पज साध्य करण्यासाठी डेप्रिसिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे सिस्टीमद्वारे. पण तो जीएल मध्ये पोस्ट नाही करायचा आपण. अलग से आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि हे कन्सोलिडेशन वगैरे काही करायचं असेल तर त्या कन्सोलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये हा डेप्रिसिएशन आपल्याला वापरायचा, लोकल करन्सीमध्ये, ग्रुप करन्सीमध्ये वगैरे वगैरे. हे खूप हायर लेवलचं अकाउंटिंग असू शकतं. त्यामुळे आता सध्या आपल्या सर्टिफिकेशन लेवलला आपल्याला इतक्या खोलात त्याच्यामध्ये जायचं पण नाही आणि तेवढं आपलं एम पण नाही आहे तो. पण एक गोष्ट मात्र असं आहे, डेप्रिसिएशन जनरल लेजर अकाउंट मध्ये एकदाच पोस्ट होणार. जर इतर काही पर्पज साठी आपल्याला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं असेल आणि त्यांना जर आपला डेप्रिसिएशन बुक डेप्रिसिएशन पसंत नसेल, त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार जर डेप्रिसिएशन कुठल्या तरी वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्यासाठी एसएफने सांगितलं मैं हूं ना, की तुम्हाला इन्कम टॅक्स ऍक्ट प्रमाणे करायचं असेल तर आय विल गिव्ह यू दिस डेप्रिसिएशन एरिया. कॉस्ट अकाउंटिंग साठी असेल तर आय विल गिव्ह यू दिस डेप्रिसिएशन एरिया अँड सो ऑन. त्यामुळे आता आपण फक्त फायनान्शियल अकाउंटिंग वर लक्ष केंद्रित केलेलं आहे. सो वनचा अर्थ पोस्ट, इट पोस्ट, आणि झिरोचा अर्थ इथे यू कॅन से इट डज नॉट पोस्ट. इट डज नॉट पोस्ट हे फक्त कॅल्क्युलेशन होतं साईडला. सिस्टीम आपल्याला डेप्रिसिएशन कॉम्प्युट करून देते. मग आपण ते एक्सेल मध्ये घ्यायचं, इन्कम टॅक्स रिटर्न वगैरे करताना तर डेप्रिसिएशन वापरायचं, इन्कम टॅक्स रिटर्न सबमिट करायचं. आणि जर असेसिंग ऑफिसरनी आपल्याला विचारलं डेप्रिसिएशन कसं कॅल्क्युलेट करायचं केलं दाखवा मला, तर त्याला ते आपली एक्सेल शीट दाखवायची. आणि हे कॅल्क्युलेशन आपण मॅन्युअली केलेलं नाहीये हे देखील आपण त्याला सांगू शकतो की आम्ही एसएपी मधून कॅल्क्युलेशन केलेलं आहे. सो आता आपल्या पर्पज साठी आपल्याला फक्त डेप्रिसिएशन एरिया वन हवा आहे. बाकीचे जे डेप्रिसिएशन एरियाज आहेत ते आपल्याला सध्या नको आहे. हा जो वन आहे बुक डेप्रिसिएशन तो स्ट्रेट लाईन मेथडने आपण घेणार आहोत. आणि जेव्हा तो कॅल्क्युलेट होईल तेव्हा तो रिअल टाइम मध्ये आपल्या जनरल लेजर मध्ये पोस्ट होणार आहे. सो त्यामुळे बाकीचे जे डेप्रिसिएशन एरिया आहेत ते आपल्याला डिलीट करायचे. सो मी त्याला सगळ्यांना सिलेक्ट करतोय. त्या सगळ्यांना सिलेक्ट करतोय आणि इथे वरती डिलीट नावाचं बटन आहे बघा, है ना. इथे वरती डिलीट नावाचं बटन आहे. त्या डिलीट बटनला मी आता क्लिक केल्यानंतर हे सगळे डिलीट होणार आहेत. म्हणजे या डेप्रिसिएशन एरिया 15, 20, 30, 31, 32 ज्याला आपण काय म्हणतो दूर हो जा मेरी नजरों से, कारण त्यांची गरज आपल्याला इथे नाही आहे. आणि जर पुढे कधी नंतर पडली तर तो डेप्रिसिएशन एरिया आपण इथे कॉपी करू शकतो. ते कॉपी ॲज म्हणून आहे बघा, तिथे न्यू एंट्रीज फील्ड नाही आहे. म्हणजे जवळ आता मी हे सगळं ते हे केलं, काय केलं, उडवलं इकडे. हे सगळ्या डेप्रिसिएशन एरिया जे आहेत ते सगळे मी आता उडवतोय बघा. एकदम बंदुकीची गोळी आता निशाण साधलेला आहे आपण. हे फक्त डिलीट केलं काही सगळं निघून जाणार आहे. पण मग नंतर जर 15ची गरज पडली तर तिथे न्यू एंट्री बटन दिसतच नाहीये बघा, नाहीच आहे. मग काय करायचं आपण, हा वन जो आहे त्याला सिलेक्ट करायचा, कॉपी करायचं, आणि मग जो आपला डेप्रिसिएशन एरिया आपल्याला पाहिजे
तो आपण इथे डिफाईन करायचा. आणि रिअल टाइम मध्ये ऑफकोर्स त्याचे पुढे काही रूल्स असतील है ना, पुढे पण बांधणी आहे, तर इथे फक्त आपण डिफाईन करतोय. ओके. सो आय थिंक इथे मी याला डिलीट करतो. डिलीट केल्यानंतर यू कॅन इझिली सी नाव. आय गिव्ह यू 1 or 2 minutes टू गो थ्रू दिस स्क्रीन. 2 मिनिटं देतो तुम्हाला, तुम्ही ही स्क्रीन गो थ्रू करा जरा. ट्राय टू रीड काय काय त्याच्यामध्ये कंटेंट दिसतंय तुम्हाला ते बघा. आय गिव्ह यू 2 minutes फॉर दिस. इज इट ओके? सो वी कैन से कि चार्ट ऑफ डेप्रिसिएशन बीडीकेएम, चार्ट ऑफ डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन एरिया, फक्त वन जो आहे ना, वन त्याला आपण पसंत केलंय. बाकीचे आपल्याला दिसले त्याला आपण काय केलं, डिलीट केलंय. ज्या डेप्रिसिएशन एरियाला आपण वापरू इच्छितो त्याचं नाव आहे बुक डेप्रिसिएशन, म्हणजे आपला साधा डेप्रिसिएशन आपण जो अकॅडमिक्स मध्ये शिकलो होतो. हा जो डेप्रिसिएशन एरिया आहे हा रिअल टाइम मध्ये पोस्टिंग करणार, इज गोइंग टू पोस्ट इन द रिअल टाइम. रिअल टाइम डेप्रिसिएशन, रिअल टाइम एरिया म्हणजे ऍक्च्युली आपण याला असं पण समजू शकतो की हा माझ्या जीएल मध्ये पोस्ट करणार डेप्रिसिएशन. त्यावेळेला मी डेप्रिसिएशन प्रोग्राम रन करणार, डेप्रिसिएशन रन मी कॅरी आउट करणार, त्यावेळेला हा डेप्रिसिएशन एरिया माझ्या जनरल लेजरमध्ये डेप्रिसिएशन पोस्ट करणार. सो रिअल डेप्रिसिएशन एरिया म्हणजे हा आपल्या जनरल लेजरमध्ये पोस्टिंग करणार आहे. हा इतर कुठल्या पर्पजसाठी नाही आहे. जसं मी सांगितलं इन्कम टॅक्स पर्पजसाठी असतो, तो जनरल लेजरमध्ये पोस्टिंग करत नाही. एकदा डेप्रिसिएशन पोस्ट झाल्यानंतर दुसऱ्या कुठल्या तरी कारणासाठी डेप्रिसिएशन पाहिजे तर तो थोडी जनरल लेजरमध्ये पोस्ट होणार आहे. त्यामुळे हा रिअल टाइम डेप्रिसिएशन आहे, रिअल डेप्रिसिएशन एरिया आहे. अकाउंटिंग प्रिन्सिपल परत इकडे मला दिसतंय, म्हणजे तो बहुत जरुरी आहे. टार्गेट लेजर ग्रुप सध्या तरी ग्रेड आउट आहे. मागे आपण जे बघितलं ना ते त्याच हे जरा वेगळं हॉरिझॉन्टल आता आपल्याला दिसतंय रूप. ओके. अल्टरनेटिव्ह डेप्रिसिएशन एरिया वगैरे, पोस्टिंग इन जनरल लेजर, एरिया डज नॉट पोस्ट. नाही नाही, एरिया पोस्ट इन रिअल टाइम. एरिया पोस्ट इन रिअल टाइम म्हणजे हा जो डेप्रिसिएशन आहे आपला नॉर्मल डेप्रिसिएशन आहे. आणि डेप्रिसिएशन रन आपण सायकल रन केल्यानंतर हा डेप्रिसिएशन
जनरल लेजरमध्ये रिअल टाइम मध्ये म्हणजे तत्क्षणी त्याच वेळेला तो पोस्ट होणार आहे. काही सिलेक्शन इतर पण दिसतात, एरिया पोस्ट डेप्रिसिएशन ओनली, एरिया पोस्ट एपीसी इमिजिएटली, डेप्रिसिएशन पिरियडिकली. ते आपण नंतरच्या वेळेला बघू शकतो. आता त्याला जर आपण केलं तर तो लक्ष आपला आत्ताचा जो सब्जेक्ट आहे त्याच्यावरून लक्ष विचलित जाऊ शकतो. त्यामुळे इथे मी असं म्हणतोय की बाबा, हे आपल्याला काय पोटा पाण्यापुरता म्हणतो तसं मला फक्त डेप्रिसिएशन एरिया वन पाहिजे आता, जो रिअल टाइम मध्ये माझ्या जनरल लेजरमध्ये पोस्ट करणार आहे. बरोबर आहे. त्याचं अकाउंटिंग प्रिन्सिपल मध्ये सध्या मी अनभिज्ञ आहे. अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे ते अकाउंटिंग प्रिन्सिपल मला ठरवावं लागेल. आता मी जर इथे सपोज इफ आय गो टू save this, let me see what happens. Just a minute. हा, तर आता इथे हे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे ते आपल्याला इथे एंटर करावं लागेल. ओके. अकाउंटिंग प्रिन्सिपलला ब्लँक, कारण हे बघा, अकाउंटिंग प्रिन्सिपल एंटर केलं का मग टार्गेट लेजर ग्रुप वगैरे इथे येणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला व्हॉट इज अकाउंटिंग प्रिन्सिपल ते आपल्याला पहिल्यांदा लर्न केलं पाहिजे. सो सध्या तरी आपण या स्क्रीनवरून बाहेर पडतोय आणि वी गो फॉर अकाउंटिंग प्रिन्सिपल क्या है. ये अकाउंटिंग प्रिन्सिपल क्या है हे आपल्याला बघायचं आहे. सो आता अकाउंटिंग प्रिन्सिपलचा जर आपण इथे विचार केला तर नॉर्मली हा जो आपला 01 डेप्रिसिएशन एरिया आहे हा आपल्या लिडिंग लेजरला सर्व करणार आहे. आय रिपीट, हा जो माझा नॉर्मल डेप्रिसिएशन आहे तो माझ्या लिडिंग लेजरला 0L ला सर्व करणार आहे. इट इज गोइंग टू सर्व द लिडिंग लेजर. आता हा टार्गेट लेजर ग्रुप जो 0L आहे तो सध्या रुसला आहे. का? तर अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण इथे डिफाईन केलेलंच नाहीये. त्यामुळे इट इज नॉट गिव्हिंग एनी कॉपरेशन टू अस. इट मे बिकम ऍक्टिव्ह, इट हॅज टू बिकम ऍक्टिव्ह वन्स दिस अकाउंटिंग प्रिन्सिपल डिफाईन. आपण पहिल्यांदा अकाउंटिंग प्रिन्सिपल ठरवलं पाहिजे. सो जे अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण आपल्या लिडिंग लेजरला अप्लाय केलेलं आहे, जे अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण आपल्या लिडिंग लेजरला अप्लाय केलेलं आहे किंवा लिडिंग लेजरसाठी निवडलेलं आहे ते आपल्याला ह्या डेप्रिसिएशन एरियामध्ये मेन्शन करावं लागेल. हा बघा, डिफाईन डेप्रिसिएशन एरिया, इथे आपल्याला ते मेन्शन करावं लागेल. सो मग आपला जो लिडिंग लेजर आहे त्या लिडिंग लेजरमध्ये कुठलं अकाउंटिंग प्रिन्सिपल असाइन केलंय ते आपण बघूया. लेट अस सी की लिडिंग लेजरमध्ये आपलं कुठलं अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण डिफाईन केलेलं आहे किंवा असाइन केलेलं आहे का, केलंय का नाही केलंय हे आपल्याला बघायला लागेल. ओके. सो थोडक्यात इथून मी आता काय करतो, आय जस्ट गो टू, हा, आय जस्ट गो टू \o SPRO. म्हणजे माझी ओरिजिनल स्क्रीन जी आहे \o मुळे ती तशीच राहिली आहे. आणि आय एम जस्ट गोइंग टू another screen, SAP Easy Access. Here I am saying SPRO, block and IMG, financial accounting, फायनान्शियल अकाउंटिंग. आता अकाउंटिंग प्रिन्सिपल इज रिलेटेड टू फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग, म्हणजे आपल्या कंपनी कोडशी रिलेटेड आहे ते. कंपनी कोड वाईज आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल फॉलो करतोय. सो फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग्स, लेजर्स, लेजर, आणि इथे डिफाईन्ड सेटिंग्स फॉर लेजर अँड करन्सी टाइप्स. इथे आपल्याला मागच्या वेळेला एरर आलेली होती आपल्याला माहिती आहे. त्यामुळे नॉन लिडिंग लेजर आपण डिफाईन करायला गेलो तेव्हा, त्यामुळे थोडासा हा मला ग्रे एरिया वाटतो. काहीतरी एरर इकडे येऊ शकते, पण आली तर ती आपल्याला रिझॉल्व्ह करावी लागेल. ठीक आहे. सो डिफाईन सेटिंग्स फॉर लेजर्स अँड करन्सी टाइप्स.
याला मी इथे काय करतो, पहिली गोष्ट माझी जी सवय आहे ती पहिली त्याप्रमाणे मी इथे बघतो काय मला मिळते का रेडीमेड नाही. काही ते ट्रान्झॅक्शन कोड इकडे असतो ना, तिथे दिसत नाही येतो. सो आय गो बॅक आणि एक्झिक्यूट. हो, बघा, हा तसाच तो इनकन्सिस्टन्सीचा मेसेज आला. आपला आहे 0L, लिडिंग लेजर इज 0L. हे ओसी ओई वगैरे आपण सगळे बघितलेले आहेत काय आहे ते. सो 0L इज लिडिंग लेजर. इथे लिडिंग मध्ये तिकडे आहे बघा, ठीक आहे. सो याला मी सिलेक्ट करतो आणि इथे बाजूला कंपनी कोड सेटिंग्स फॉर द लेजर. कंपनी कोड सेटिंग फॉर द लेजर म्हणजे आपल्या बीडीकेएम साठी याचं काय सेटिंग आहे या 0L लेजरचं ते मी बघतोय. सो याला मी डबल क्लिक करतो, एंटर. सो हे कंपनी कोड आले इकडे बघा, कंपनी कोड सेटिंग फॉर द लेजर. सो आपल्या पोझिशनवर जाऊन इथे आय एंटर बीडीकेएम. हो, बीडीकेएम मध्ये मला एक गोष्ट अगदी प्रामुख्याने दिसते की बीडीकेएम मध्ये लोकल करन्सी 10 आहे आणि ग्लोबल करन्सी 30 आहे. लोकल करन्सी 10 आणि ग्लोबल करन्सी 30 हे आपल्याला इथे बीडीकेएम मध्ये दिसत आहे, नाही का? ठीक आहे, आता मी याला डबल क्लिक करतो, बघूया, लेट मी ट्राय व्हॉट हॅपन्स. आपण हे कशासाठी बघतोय की इथे अकाउंटिंग प्रिन्सिपल काय आपण काय सिलेक्ट केलंय का, निवडलंय का वगैरे. So इकडे ना एक वॉर्निंग मेसेज आहे, वॉर्निंग मेसेज. एक वॉर्निंग मेसेज आहे बघा. अकाउंटिंग प्रिन्सिपल VE01 ऑफ लेजर 0L doesn't match accounting principle 60 of company code. अकाउंटिंग प्रिन्सिपल VE01 हे काहीतरी अकाउंटिंग प्रिन्सिपलचं हे 4 कॅरेक्टर नाव आहे. ऑफ लेजर 0L म्हणजे लिडिंग लेजर डज नॉट मॅच अकाउंटिंग प्रिन्सिपल 60 ऑफ कंपनी कोड. म्हणजे तो म्हणतोय की या दोघांमध्ये विसंगती आहे, उनकी जोडी नाही जम रही है. पण हा एरर मेसेज नाही आहे, वॉर्निंग मेसेज आहे. त्यामुळे या वॉर्निंगकडे आपण दुर्लक्ष करता कामा नये. जर गरज पडली तर हे अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे तो म्हणतोय की हे याच्याशी काही सूट होत नाहीये, तर आपण नवीन अकाउंटिंग प्रिन्सिपल डिफाईन करून वी कॅन ट्राय. ओके. सो हा मला एक जो आहे ना तो इथं मला फोटोग्राफ घ्यावाच वाटतोय. आय थिंक इट इज गोइंग टू क्रिएट सम प्रॉब्लेम फॉर अस. याला इथे मी हायलाइट करतो की हा जो आहे याने इकडे क्लिअर डिक्लेअर केलंय की तुझा जो VE01 हा अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे तो रीडिंग लेजर मध्ये जे अकाउंटिंग प्रिन्सिपल 60 आहे त्याच्याशी काय त्याचं जुळत नाही बाबा. ओके, जुळवावं लागेल आपल्याला. बर, सो याला मी एंटर करतो एकदा. हा, इथे बघा ते मला इथे दिसायला लागलं की हेच आपण अनेक वेळा इथे गेलेलो आहे, कमीत कमी 5 ते 6 वेळा. सो दिस लेजर इज रीडिंग लेजर और BDKM. इसके लिए वरायंट इज MD, दॅट इज नथिंग बट V3 आहे. आपण जर V3 अडॉप्ट करायला गेलो तर V3 मध्ये काहीतरी कोणीतरी गडबड करून ठेवली होती.
म्हणून त्याला आपण दोन कॅरेक्टरचं ते फिजिकल व्हरायंट असतं, म्हणून आपण त्याला एमडी असं नाव दिलं होतं. पोस्टिंग पिरियड व्हरायंट बीडीकेएम, पोस्टिंग पिरियड व्हरायंट फॉर बीडीकेएम. Parallel accounting is general is accounting. First currency is local currency is 10 आणि ग्रुप करन्सी इज 30. हे पण याची पण मला नोंद करावीशी वाटते. इकडे एकच करन्सी नाहीये, इकडे दोन करन्सीज आहेत. आणि एसएपी एस4 हानामध्ये नंबर ऑफ करन्सीज ज्या आपण ईसीसी मध्ये वापरत होतो त्याच्यापेक्षा एस4 हानामध्ये नंबर ऑफ करन्सीज ज्या वापरता येऊ शकतात त्यांची संख्या जास्त आहे. त्याच्यावरती आपण नंतर एकदा व्यवस्थित डिस्कस करूया, पण त्यांची संख्या जास्त आहे. आणि इकडे हे मैंने तो कुछ किया नहीं लेकिन ये कैसे आ गया यहाँ पे. म्हणजे हा याच्याबद्दल तो म्हणतोय की ये जोडी इनकी जमती नाही है. तर ते गाणं आहे ना, जोडी हमारी जमेगा कैसे जानी, तसं हे ह्याची जोडी इथे जमत नाहीये आणि त्याची नोंद आपण इथे घेऊन ठेवलेली आहे. राईट. सो आपण शक्यतो याला बदलूया ऐकून, कारण याची जोडी पेअर जमत नाहीये. राईट. सो आणि एक हायलाइटिंग करतो मी, दोन गोष्टीचा प्रामुख्याने हायलाइटिंग करतोय की माझ्याकडे ग्लोबल करन्सी पण आहे. इथं माझी लोकल करन्सी 10 INR तर आहेच, पण माझी जी ग्लोबल करन्सी आहे ते USD आहे. आणि हे जे आहे ना, हे बहुतेक चेंज करण्याची आवश्यकता वाटते. का? तर तो मेसेज मागे आपल्याला जो आलाय तो मेसेज आपल्याला असं सूचक इंडिकेट करतोय की हे दोघांचं जमत नाहीये. आता हे कसं आलं? हे सिस्टीम मध्ये होतं ऑलरेडी, त्यामुळे ते आलं असणार. आपण तर काय तशी ऍक्टिव्हिटी केली नाही. रीडिंग लेजर आपण माहिती डिफाईन केलेलं पण नाहीये. रीडिंग लेजर हे अपने आप जो आपण कंपनी कोड डिसाइड करतो तेव्हा सिस्टीम बघते कोणता कंट्री आहे, क्या करन्सी है, तसं बघून ते सिस्टीम बॅकग्राऊंडला ते क्रिएट करत असते आपल्यासाठी, बहाल करत असते, अलॉट करत असते. त्यामुळे इथे मला एक गोष्ट तुम्ही नक्की नोंद केलेली आहे की माझ्याकडे दोन करन्सी आहे. ग्लोबल करन्सी पण आहे, लोकल करन्सी तर आहे स्ट्रेन, आणि जी ग्लोबल करन्सी जी आहे ती US करन्सी, US डॉलर. आणि इथे मला असं दिसलंय की या दोघांचं काही जमत नाहीये. त्यामुळे हा जो आहे ना अकाउंटिंग प्रिन्सिपल, हा जर मी प्रॉपर ठिकाणी जाऊन जो कॉन्फिगर केला, अकाउंटिंग प्रिन्सिपल मी जर प्रॉपर ठिकाणी जाऊन कॉन्फिगर केला आणि माझ्या कंपनी कोडसाठी, आपल्या कंपनी कोडसाठी त्याला जर मी अडॉप्ट केला, तर मात्र काय होऊ शकेल? या फील्डमध्ये इनकन्सिस्टन्सी येण्याची शक्यता कमी राहील. नसेल असं मी म्हणत नाही, कमी राहील. ठीक है. सो पहली जगह है ये वो पहली जगह है जहां पे अकाउंटिंग प्रिंसिपल का उल्लेख होना चाहिए. आता आई कम बैक क्लोज दिस अँड देन आपला हा BDKM सिलेक्ट करून याला इथे मी डबल क्लिक करतो. इथे अकाउंटिंग प्रिन्सिपल हे डिफाईन केलेलंच नाहीये बघा. अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे, म्हणजे थोडक्यात ते जे 60 म्हणून जे अकाउंटिंग प्रिन्सिपल मागे दिसलं मला, हा, ते कसं आलं ते आपण आता एक्झॅक्ट मला सांगता येणार नाही. ओके. पण सिस्टीम मध्ये मला एक 60 कोडचं अकाउंटिंग प्रिन्सिपल दिसलं, आणि नॉर्मली अकाउंटिंग प्रिन्सिपल हे 4 कॅरेक्टर्सचं फील्ड आहे. सो कोणीतरी कधीतरी ते कॉन्फिगर केलेलं आहे कुठल्या तरी युजरनी, आणि दॅट हॅज गॉन अँड इट हॅज सॅट इन अवर पर्टिक्युलर फील्ड. तर इकडे जाऊन बसलाय, त्यांनी बैठक मांडलेली आहे. पण आपल्यासाठी अकाउंटिंग प्रिन्सिपल नेमकं आपण स्वतःहून काही डिफाईन केलेलं नाहीये, इथून मला समजतं. म्हणजे इथे जर ते अकाउंटिंग प्रिन्सिपल डिफाईन केलेलं असतं तर इथे ते आलं असतं. पण मागे जे इथे मला दिसतंय ते येण्याचं काही कारण वेगळं असू शकेल. आपण तर काही त्याच्यामध्ये केलेलं नाहीये. लाईक BDKM आणि आता जे मी दाखवलं होते, दिस वन, नो सॉरी, डबल क्लिक करायचं आणि हे जे दिसतंय ते, आणि हे बदलता पण येतं बघा. तर मी काढलं तरी पण काय प्रॉब्लेम नाही. सो हे बदलता पण येते, तर शक्यतो मी त्याला, हे बघा हे इंड डॅश दिसतंय पण कम्प्लीट. 60 जे आहे ते इंड डॅश असं दिसतंय आपल्याला.
म्हणजे आपण जरा पाहिजे असेल तर IFRS पण करू शकतो. हा ना, कारण समज ते चेंजेबल फील्ड आहे, याचा अर्थ SAP आपल्याला ते अलाउड करते. एखादं फील्ड जर ग्रेड आउट असेल तर SAP ते आपल्याला अलाउ करणार नाही. फॉर एक्झाम्पल इथे हे जे काही दिसतंय ग्रेड आउट, हे ग्रेड आउट आहे. तिकडे किती जाऊन नाचलो आपण तरी काय ते बदलणार नाहीये. एनिवे, म्हणजे इथे ते अकाउंटिंग प्रिन्सिपलचा, आता आपण हे अकाउंटिंग प्रिन्सिपल मध्ये का आलो, तर डेप्रिसिएशन एरियामध्ये पण आपल्याला एक अकाउंटिंग प्रिन्सिपलचं फील्ड दिसलं. तर सिस्टीम आपल्याला सांगते थांब जरा, इथे डेप्रिसिएशन एरिया सिलेक्ट करताना तुम्हाला अकाउंटिंग प्रिन्सिपल तुमचं मेन्शन करावं लागेल. तसंच इथे तुमचा जो 0L हा जो लीडिंग लेजर आहे, तिथे पण तुम्हाला तुमचा अकाउंटिंग प्रिंसिपल दो जगह पे उसका उल्लेख करना पड़ेगा. एक तर हा इकडे आहे तो, आणि दुसरा इथे ह्याच्यामध्ये दोन ठिकाणी आपल्याला ते मेन्शन करावं लागेल. सो बेसिकली हे अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. आणि दॅट्स वाय आपण काय करूया, त्याच्यातून बाहेर येऊया. SPRO IMG स्क्रीनवर येऊया. IMG स्क्रीनवर येऊया. आपली ही जी स्क्रीन आहे ती अजून तशीच तटस्थ आहे. इथे आपण याला सेव्ह केलेलं नाहीये. आपला डेप्रिसिएशन एरिया फक्त 0 1 आहे, बरोबर आहे. इथे याला सेव्ह केलेलं नाही अजून आपण, राईट. लेट मी ट्राय, एकदा मी सेव्ह करून बघतो याला. हा, सेव्ह केल्यानंतर यू कॅन सी हिअर, कॅन यू सी हिअर, मला दोन एरर येत आहेत, एरर मेसेज येत आहेत. BDKM ला एरिया 0 1 साठी अकाउंटिंग प्रिन्सिपल तुम्ही असाइन केलेलं नाहीये. BDKM ला एरिया 0 1, डेप्रिसिएशन एरिया 0 1 साठी तुम्ही अकाउंटिंग प्रिन्सिपल असाइन केलेलं नाहीये. तसंच बीडीकेएम मध्ये, बीडीकेएम मध्ये जो तुमचा चार्ट ऑफ डेप्रिसिएशन 0 BDKM आहे, त्यासाठी असाइन अ टार्गेट लेजर ग्रुप टू एरिया 0 1. 0 1 म्हणजे रिअल टाइम पोस्टिंग. त्यासाठी टार्गेट लेजर जे आहे ते लिडिंग लेजर आहे 0L, ते तुम्ही केलेलं नाहीये. म्हणजे मी अकाउंटिंग प्रिन्सिपल डिफाईन न केल्यामुळे ते अकाउंटिंग प्रिन्सिपल माझ्या लिडिंग लेजरशी निगडित आहे. या दोन वाक्यांमध्ये ही मला ती एरर दिसते. की पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमचा जो डिप्रिसिएशन एरिया 0 1 आहे त्याच्यामध्ये अकाउंटिंग प्रिन्सिपल तुम्ही असाइन केलेला नाहीये. आणि त्यामुळे BDKMचा जो 0 1 डेप्रिसिएशन एरिया आहे, त्या डेप्रिसिएशन एरियामध्ये तुम्ही टार्गेट लेजर पण तुम्ही असाइन केलेलं नाहीये. डेप्रिसिएशन एरिया 0 1 मध्ये टार्गेट लेजर पण तुम्ही असाइन केलेलं नाहीये. तुम्हाला आठवत असेल तर मग ते एक लेजर नावाचं फील्ड होतं. त्या लेजर जवळ मी म्हटलं की हे ग्रेड आउट आहे म्हणून, ग्रेड आउट. इथे आपण किती जाऊन काही जरी केलं तरी आपण ते करू शकणार नाही. त्यामुळे इथे आय विल जस्ट टेक दिस नोट. आय सपोज आय कॉपी दिस. थोडक्यात तो काय म्हणतो, अकाउंटिंग प्रिन्सिपल लक्ष दिले पाहिजे बाबा, मग नंतर बघ बाकी. हे तुम्ही जे डेप्रिसिएशन एरिया जे तुम्ही सगळे डिलीट केले ते मंजूर आहे आम्हाला, पण हे दोन जे आहेत ते एरर एरर मेसेज असल्यामुळे आपल्याला पुढे जाऊन देणार नाही. ठीक आहे. तरी पण मी इथे जर कंटिन्यू केलं तर दिस विल
शोअस की भाई, हे बघा हे ती म्हणतोय मी. ते म्हणते हे अकाउंटिंग प्रिन्सिपल डिफाईन कर पहिलं, आणि हे अकाउंटिंग प्रिन्सिपल कुठल्या लेजरला असाइन करायचं आहे तुला ते पण मेन्शन कर. म्हणून मला अकाउंटिंग प्रिन्सिपल कडे जावं लागेल आता. म्हणून मला अकाउंटिंग प्रिन्सिपल कडे जावं लागेल. सो आता मी जर इथून सपोज इफ आय चाललो होतो मी तिकडे, हे बघ ते मला इथे सापडणार. इथे इथेच खाली आहे बघा. हा, एक मिनिट एक काम करू का जरा, थोडंसं ना मी परत सुरू करतो, कारण ते आता परत वाकडे तिकडे झालंय. SPRO, IMG, फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग ग्लोबल सेटिंग, कारण कंपनी कोडशी निगडीत आहे म्हणून. लेजर्स, लेजर, पॅरलल अकाउंटिंग. इथे बघा पॅरलल अकाउंटिंग, है ना. आणि मगाशी मी तुम्हाला इंटिग्रेशन ऑफ कंट्रोलिंग वगैरे काय काय फील्ड दाखवत होतो, ते हे पॅरलल अकाउंटिंग इथे दिसते मला. आणि बघा हे दोन आहेत ना, डिफाईन अकाउंटिंग प्रिन्सिपल आणि असाइन अकाउंटिंग प्रिन्सिपल टू रिजर्व ग्रुप, हे आपल्याला करावं लागेल. मी त्याला फक्त एक्झिक्यूट करतो, आपण हे पुढच्या वेळेला करूया, कारण इट विल टेक लॉट ऑफ टाइम. आणि ते एका सिटिंग मध्ये झालं तर बरं होईल. बरंच काय काय डिस्कस करता येईल त्याच्यामध्ये. सो इथे जर मी सपोज डिफाईन अकाउंटिंग प्रिन्सिपलला बघतो, इथे काय ट्रान्झॅक्शन कोड आहे का. बुरी आदत है अपनी, अच्छी आदत है ऍक्च्युअली, काय दिसत नाहीये. डिफाईन अकाउंटिंग प्रिन्सिपल, हे बघा इथे ना कोणीतरी हे 60 डिफाईन करून ठेवलं बघा, इंडियास म्हणून. पण हे जे अकाउंटिंग प्रिन्सिपल इकडे डिफाईन केलेलं आहे ते IFRS वगैरे पण दिसते आपल्याला. त्याच्यातलं जर आपण वापरण्याचा प्रयत्न केला तर कदाचित असं होऊ शकतो की त्याला पण प्रॉब्लेम होईल आणि आपल्याला पण प्रॉब्लेम होईल. त्यामुळे इथे आपण न्यू एंट्रीज वर जाऊया पुढच्या वेळेला, आणि आपलं अकाउंटिंग स्टँडर्ड, सॉरी, अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण डिफाईन करूया. सो दिस स्टेप विल बी सिम्पल. गो टू न्यू एंट्रीज, आपलं अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण डिफाईन करायचं, सेव्ह करायचं, आणि इथे बॅक लावायचं. बॅक लागल्यानंतर आपलं अकाउंटिंग प्रिन्सिपल जे आहे ते लेजरला असाइन करायचं, असाइन अकाउंटिंग प्रिन्सिपल टू लेजर ग्रुप्स. ओके, असाइन लेजर ग्रुप्स. आणि मग इथे आपण आपलं जे अकाउंटिंग प्रिन्सिपल आहे, राईट, ते अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण इथे पोझिशनवर येऊ शकतो. अकाउंटिंग प्रिन्सिपलला कॉल आउट करायचं, आपण ते डिफाईन केलेलं आहे. आणि इथे टार्गेट एंटर केलं का टार्गेट लेजर ग्रुप मध्ये 0 येईल, हे येणार आहे. इथे आपण आपलं अकाउंटिंग प्रिन्सिपल टाकलं का ही 0 येणार आहे, कारण इकडे टार्गेट लेजर हे लिडिंग लेजरच आहे. आपण आतापर्यंत आपण फक्त नॉन लिडिंग लेजरच आपलं डिफाईन झालेलंच नाहीये. त्यामुळे सिस्टीमला हे अकाउंटिंग प्रिन्सिपल लिडिंग लेजरला बहाल करावा लागेल. हा जो सगळा एक्सरसाइज पहिला आपल्याला करायचा आहे. मग त्याच्यानंतर आपण काय करायचं, डिप्रिसिएशन एरियामध्ये परत जायचं. त्याच्या आता दोन जे फील्ड आपण बघितले डिफाईन लेजरचे, त्याच्यामध्ये परत जायचं, आणि तिथे आपण ते काय करायचं, कॉन्फिगर करायचं. आय थिंक इथे आहे मध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्यापैकी आपला टाइम घेणार आहे. ओके, सो दॅट्स वाय वी विल डू दिस इन द फ्रेश मीटिंग विच इज ऑन संडे 3 to 6. त्यामध्ये आपलं बऱ्यापैकी कॉन्फिगरेशन होईल. तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित एकदा बघा. ओके, त्याच्या नोट्स तुम्ही बनवा, आणि दॅट विल बी अ गुड एक्सरसाइज फॉर यू. आता सध्या जर मी इथून बाहेर पडलो, इथे मी सेव्ह करायचा प्रयत्न केला तर तुम्हाला माहिती आहे काय झालंय. एंटर केलं तर काही होणार नाही. काय कम बॅक नाव, इथे सध्या तरी मला डेप्रिसिएशन एरिया 1च दिसतोय. इथे मी सेव्ह करायला गेलो तर परत तीच मिस्टेक मला येणार आहे. सो दॅट्स वाय वन थिंग इज शुअर, तिथे डिलीट आहे ते कन्फर्म नाहीये. जे डिलीट केले आपण ते कन्फर्म नाहीये, कारण अकाउंटिंग प्रिन्सिपल जिथपर्यंत मेन्शन करत नाही. एकदा आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल डिफाईन केलं
आणि ते अकाउंटिंग प्रिन्सिपल आपण या फील्डमध्ये इथे येऊन ते एक्झिक्यूट केलं का मग हे आपला हा जो ग्रेड आउट पोर्शन आहे तो पण काय होईल, ऍक्टिव्ह होईल आणि तिकडे तो 0 येईल असं येणार आहे. ओके, सो ही सगळी मिनिमम ऍक्टिव्हिटी 1 आवरची असणार आहे. त्यामुळे ऑन संडे विल बी डुईंग दिस. ओके, गुड बाय.